शक्तीपीठाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबवलं होतं भूसंपादन, तर सोलापूरच्या बार्शीमध्ये महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध। शक्तीपीठ महामार्गाबाबत कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली कॅबिनेटमध्ये नाराजी। सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणूक लढवू नये, नाव न घेता शरद पवारांनी टोचले अजित पवारांचे कान। लहान मुलांवर हिंदी भाषा सक्तीचं ओझं नको, तर हिंदी भाषा शिकणं महत्त्वाचं। तिसऱ्या भाषा सक्तीच्या मुद्द्यावर शरद पवार यांचं मोठं विधान। विद्यार्थ्यांना 4थी पर्यंत फक्त मातृभाषा शिकवायला हवी, अन्य भाषा लादणं अन्यायकारक। डॉक्टर तारा भवाळकर यांचं मोठं विधान। हिंदीच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंच्या भेटीची भुसेंनी मागितली वेळ। हिंदी भाषा संदर्भात राज ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगणार। राज्यात आजपासून ई कॅबिनेट प्रणालीला सुरुवात। सर्व मंत्र्यांना बैठकीमध्ये आयपॅडचं वाटप। पेपरलेस मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री होते आग्रही। वादग्रस्त वक्तव्याबाबत अखेर अबू आझमींनी मागितली माफी। कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, तर वक्तव्याचा विपर्यास केल्याचं आझमींचं ट्विट। केंद्रीय निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना निमंत्रण। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर चर्चेसाठी निमंत्रण। निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 7 जुलैला। आणि काही तासातच इराणकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। इस्रायलच्या एअरबेसवर मिसाईल हल्ले, तर आपण हल्ले केले नसल्याचा इराणचा दावा।